नमस्कार. माझं नाव सूरज बोगले. मी जय किसान जंक्शन म्हणजे आपली जुवारीची कंपनी आहे, जुवारी फार्मर, त्या कंपनीमध्ये ॲग्रोनॉमिक्स या पदावर काम करतो. सांगलीन कोल्हापूर सर. आपण तुमच्या ज्या प्लॉटवर आलो आहे त्या प्लॉटवर तुम्ही जे वामॅक प्रोडक्ट वापरले त्याची माहिती घेण्यासाठी आलो. तुम्ही आमचे जे मॅनेजर आहेत पेटवडगाव ऑफिसचे, जय किसान जंक्शन पेटवडगाव, त्यांच्या सांगण्यावरून इथं आलो की तुम्ही ह्या प्लॉटवर कंटिन्यू वामॅक्स वापरताय त्याची माहिती घेण्यासाठी आलो. सर जरा ह्यांची तुमची ओळख कशी झाली एवढी सांगा फक्त मला. अ, नमस्ते, माझं नाव संदीप पाटील, RSM पेटवडगाव. आज आपण भादुली या गावामध्ये निवास पाटील जे आपले शेतकरी आहेत रेग्युलर 3 ते 4 वर्ष झाले आपल्याकडून खते खरेदी करतात. या शेतकऱ्यांच्या प्लॉटवरती आलेलो आहे आपण. त्यांनी वायमॅक्स गेले 3 वर्ष झाले वापरतात. म्हणजे आता स्वतः आता हे आपण ज्या क्षेत्रामध्ये उभा आहे हे नेडव्याचं क्षेत्र आहे त्यांचं. या नेडव्याच्या क्षेत्रात त्यांनी 2 वेळा वायमॅक्स वापरले. आपल्या 2 बॅगा टॅप म्हणजे वापरले. प्रत्यक्षात त्यांचा अनुभव आपण त्यांच्याकडून ऐकू. माझं नाव निवास दिनकर पाटील, राहणार बादुली, तालुका हातकर्णी, कोल्हापूर. आता हे वायमॅक्स मी वापरलं म्हणजे ट्रॅक्टरवर अवताला जायत होतो. तिथे आमच्या चुलत भावानं वापरलेलं. दुसऱ्याच्या रानात गेलतो. म्हणजे आवत मारताना मला कसं झालं की त्यांच्यात मुळे कशी काय एवढ्या म्हणजे आता ते म्हणले होते मी विचारलं त्या म्हणजे भाव चुलत भावाला तुझ्यात काय ट्रॅक्टर लोड मध्ये चालते. तर ते म्हटलं मी वायमॅक्स वापर म्हणजे त्यांनी वाहिनीच वापरते म्हणल्यावर मला म्हणजे तो वापरते चांगला आहे. मी ती पुन्हा 2-3 वर्षाला मी बी मग वापरायला चालू केलं आणि मला रिझल्ट त्याचा चांगला वाटला. म्हणजे गेल्या वर्षी मी खोडवं तिकडे शिवार रस्त्याला एक तिथं तिथे सुद्धा जोरात म्हणजे ऊस असं पाण्यात असं निघालं. हा जोरात चांगलं निघालं. किती क्षेत्र होतं? ते 50 गुंठ झालं. 50 गुंठ होतं. 47 टन ऊस निघाला. 50 गुंठ खोडवं पाण्यामध्ये उतरतं. आणि आता ह्या नेडव्याला मी वापरतो. आणि त्याच्या अगोदर ज्यावेळी आपण वायमॅक्स वापरतो त्याच्या आधी काही नाही 55,000 लागवड टाकली. किती उत्पन्न निघालं ते? ते 50 टन निघाल 52 टन निघाल. आणि आपण किती हजारची लागवड वापरली? आपण आणि कमी 30,000च्या आतच होती लागवड. 30,000ची लागवड वापरून आपल्याला 50 टन म्हणजे आपलं उत्पादनात खर्च कमी आहे, खर्च कमी आणि उत्पन्न वाढलं. वाढलं. म्हणजे फक्त हे वायमॅक्सच्या एका प्रोडक्ट लागवडीचं उत्पन्न आपलं उत्पन्न म्हणण्यापेक्षा उत्पादन खर्च जे खर्च आहे लागवडी ते 20,000 रुपये कमी आहे. कमी आलं. फक्त वायमॅक्सच्या आपल्या 8 किलो बॅग वापरल्या. आणि आता हे नेडवं सुद्धा जबरदस्त झाडी बिडी जोरात उठले. आम्ही 2च बॅगा वापरले. नेडवाय आणि उसाच पाना बिनात फरक जोरात आहे. किती वर्ष झालं तुम्ही हे प्रोडक्ट वापरता? 3 वर्ष आलो वापर. 3 वर्ष बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगणार? हे वापरलं चांगलं वापरलं पाहिजे. चांगला 1 नंबर तुमच्या प्लॉट मध्ये वापरल्यापासून तुम्हाला काय फरक वाटायला लागला? फरकच चांगला वाटायला. मी आता प्रत्येक डोस मध्ये घातली नाही. मी वायमॅक्स वापरतोय. मुलीमध्ये वाढ काय बघितलं का? वाटते पानात रुंदीपणा सगळे म्हणजे उसाला काही झाली नेडवा असं कोण म्हणणारच नाही. थोडं म्हणते. किती क्षेत्र आहे? 25 गुंठ. 25 गुंठ. त्या प्लॉटला पण तुम्ही वापरलं. वामॅक्स प्रोडक्ट आहे तुम्ही वापरतायच, पण हे नेमकं काय आहे ते पण सांगतो. हे एक जैविक प्रोडक्ट आहे. जैविक त्यात एक प्रकारची बुरशी आहे. ती बुरशी काय करते? मुळांसोबत संबंध बनवते, म्हणजे मुळांना अटॅच होते आणि तंतुमय धागे तयार करते. त्या धाग्यामुळे काय होतं, तुम्ही जी लागवड जमिनीमध्ये टाकले ते पीक उचलून घेतं, म्हणजे खातं. तुम्ही लागवड टाकलाय मान्य, पण ती पिकांना जर खाल्लीच नाही तर त्या लागवडीचा काय उपयोग आहे? मग तुम्ही सांगितलं 50,000ची लागवड 55,000ची लागवड टाकली आणि 50 उत्पादन काढलं. आणि त्याच्यासोबत किती 30,000ची लागवड टाकली त्यावेळी नंतर 30,000च्या आत लागवड टाकली उत्पादन किती काढलं? 50 ते 55 टन उत्पादन परत आलं. म्हणजे तुम्ही इथं स्वतःचा अनुभव घेतलाय. नुसतं लागवड टाकून उपयोगाचं नाही. लागवडीसोबत हा मायक्रोरायझा पडलाच पाहिजे. हा पडल्यामुळे तुमच्या लागवडीचा चांगला झाला आणि ह्याने माती मऊ पण राहते. तुम्ही ऑब्झर्व पण केला असेल, वापरल्यानंतर माती मऊ होत आली. त्यामुळे हे प्रोडक्ट प्रत्येक लागवडीसोबत प्रत्येक पिकाला वापरलं पाहिजे. तुम्ही वापरताय. तुमच्या गावातील शेतकऱ्यांना सांगितलं हे वापरायला? सांगते मी शेतकरी जे ऑफिसला घेऊन येतात की येऊन आता ते गरीब माणसं होता म्हणलं त्याला म्हणलो ही वापरत. परवा घेऊन आलो ते माझा गावात गेलाय. मी म्हणलो नको म्हणतो हे वापर आणि मग काय असेल मग बघ म्हणतो.
बरोबर. हे प्रोडक्ट तुम्ही वापरले त्यामुळे दुसऱ्यांना सांगितलं सांगितलं. का सांगितलं का प्रोडक्टला रिझल्ट चांगला आहे. रिझल्ट चांगला. आणि जैविक आहे ते हा, ते- product तेच मग काय. नाही, त्यामुळे माती चांगली राहते, मातीचं आरोग्य चांगलं राहतं. तुम्ही जे लागवड टाकले ती पीक उचलतं पण, उत्पादन पण चांगलं येतं आणि बरोबर. पुढच्या पिढीसाठी जमीन देखील चांगली चांगली राहते. ह्यांच्यापर्यंत आमच्या गिड्डा होता लय हात बरोबर कशापासून आमचं पण हे मोठी होती हा गुडघे एवढा फरक होता हे टाकल्यानंतर फरक पडला का आपली गाठी झाला